बटाटा साबुदाणा उपवासाचे पापड. असेच मी पोह्याचे पापड पण करते, नाचणीचे पापड पण असतात माझे, आणि मी साबुदाण्याच्या पापड्या छान करते. आणि हे बटाट्याचे पापड आहेत ना, माझी स्पेशालिटी आहे. मग ते अर्थात प्रत्येकाचं काही ना काहीतरी असतं, तशी माझी याची स्पेशालिटी आहे. तर ह्याच्यात मी बटाटे उकडून घेतलेत, साबुदाणा दळून आणला आहे, आणि पूर्वी मी साबुदाणा भाजायची आणि मग गार झाल्यावर दळून आणायची. पण आता मी थोडंसं एक नवीन म्हणजे साबुदाणा कच्चाच घेते, तो दळून आणते. आणि आमच्याकडं उपासाला जिरे खातात, त्यामुळे जिरे आणि मिरची कटर मीठ घालून. बटाटे मग उकडलेले सालं काढून ते किसून घेतले, पण मी किसत बसण्यापेक्षा वेफर्सच्या आणि चकत्या पाडते, म्हणजे ते अजून पटकन होतात आणि जास्त चिकट होत नाही. किसल्याने बटाटा जास्त चिकट होतो, चिकट झालं की तेवढं जास्त पीठ पण लागतं आपल्याला, साबुदाणा पीठ. मग त्यामुळे ही पण एक नवीन मी आयडिया काढली. आता हा साबुदाणा हे बटाटा पापड इतका झाला आहे, पण तरी मी अजून थोडंसं, आणि हे पीठ जे लावते आहे हे सगळं निघून जातं नंतर, त्यामुळे त्याचं काही नाही की थोडं जास्त पीठ हे वगैरे वाटत असेल, पण ह्याचं काही नाही. बटाट्याचा पापड अगदी आपल्याला पातळ हवा त्या साईजचा लाटता येतो ह्याने. आणि असं खाली प्लॅस्टिक वर प्लॅस्टिक घेतल्याने आपल्याला साईज पण कळते. तर बघू शकताय किती सुंदर झालं आहे. आता मला इथे वाटतं आहे थोडंसं जाडे, म्हणून किंचित थोडं अजून मी लाटते. सुंदर झालेलं आहे. आणि हे असेच पांढरे शुभ्र राहतात. आणि तळल्यावर हे बघा, हे जे पीठ आहे एक्स्ट्राचं हे सगळं असं निघून जातं. आणि असेच तुम्हाला अजून छान माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर यूट्यूबला पण आहे. आणि माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. असेच मी माझे क्रोशाचं पण विणकाम करत असते, तेही तुम्ही बघू शकता. त्याचे पण फोटो वगैरे मी टाकत असते. बाकी गायन, इतर रील हे सगळे असतातच, भजनाचे पण असतात. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.